मुंबईमधल्या मासळी बाजारामध्ये मासे कापून विक्री करणं किंवा साफ करण्यावर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती समोर आली होती। यानंतर मुंबईतील कोळी महिला आक्रमक झाल्या होत्या। दरम्यान असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही असं महापौर रितू तावडे यांनी म्हटले। मला एक कळत नाही, मुंबईत मासे नाही विकणार जी कोळी बांधव आहेत, आता जिलबी आणि फाफडा विकणार का? असं असेल तर आयुक्तांच्या तोंडात आम्ही जिलबी आणि फाफडा भरवू। मुंबईमध्ये ज्यांना माशांचा वास सहन होत नाही, ज्यांना मासे खायचे नाही आहेत, त्यांनी गुजरातला सरळपणे निघून जावं। इथे राहायची त्यांची गरज नाही। इथे राहायचंय तर मराठी माणसाच्या प्रमाणे राहावं लागेल। तुमची दादागिरी इथे चालणार नाही। आणि आयुक्तांना खुर्चीवर राहायचं की नाही ते एकदा त्यांनी ठरवावं। गुजरात्यांची नोकरी करायला इथे नाही ठेवलंय त्यांना। की या उबाटाकडे आता कसलेच मुद्दे राहिलेले नाहीयेत आणि आता फक्त खोट्या बातम्या पसरवायच्या हाच एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे राहिलेला आहे। त्या म्हणजे कोळी महिला आहेत आणि मी तिला बोलली तू बिंदास मावरं काप, मी आहे तुझ्या बरोबर उभी। अजिबात घाबरायचं नाहीये। मासे बाजारात मासे नाही कापणार तर कुठे कापणार? आणि मासे जर कापून देणार नाही तर कस्टमर घेणार कशी? आणि त्या ग्राहकाच्या इच्छेवरती आहे ना, त्याने अख्खा मसा न्यावा की आपल्या कोळी ताईला सांगायचं की त्यांनी कापून न्यावा, तो त्या ग्राहकावरती अवलंबून आहे। अशा पद्धतीचे निर्देश कुठेही दिलेले नाही प्रशासनाकडनं दिलेले आहेत। तुम्ही नुसतं वायफळ बडबड करू नका। एकतर तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तर त्या कोळी महिलांना विचारा। त्या एकतर त्या डेअरिंगबाज असतात आणि कोळी महिला कोणाच्याही आधारावर चालत नाही। आणि आमच्यामध्ये अनेक नगरसेवक आहेत जे कोळी बांधव आहेत, त्यामुळे उगाचाच काय पण बोलायचं आणि मायलेज घेण्याचा प्रयत्न महापौरताई जरा थांबवा। आणि कोळी महिलांवर जर तुम्ही आता बोललातच तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल। वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार।